पार्टी ऑफ इंडिया गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट युवा आघाडीचे नवी मुंबई युवक अध्यक्ष ॲडव्होकेट यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे यावर्षी देखील ऐरोली सेक्टर 3 इथे शांतिदूत प्रतिष्ठान संचलित धम्मदीप बुद्ध विहारच्या वतीने तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव 2025चं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी माजी महापौर सागर नाईक यांच्यासह माजी नगरसेवक नवीन गवते, समाजसेवक ॲडव्होकेट निकेतन पाटील, समाजसेवक राजेश गवते, समाजसेवक वीरेश सिंग, समाजसेवक प्रकाश मंत्री, परमेश्वर गायकवाड, दीपक गायकवाड, प्रतीक जाधव, शांतिदूत प्रतिष्ठान नवी मुंबई अध्यक्ष अभिमान जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नूतनीकरण केलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे आणि भिक्षू निवास आणि विपश्यना केंद्राचं उद्घाटन देखील संपन्न झालंय। तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलंय। तर या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते महामानवांच्या विचारांचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये सुजाता बहुउद्देशीय महिला मंडळ ऐरोली, महाप्रजापती गौतमी महिला मंडळ ऐरोली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृती समिती महिला आघाडी नवी मुंबई, जेतवान बुद्ध विहार ऐरोली, पंचशील महिला ऐरोली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा विशेष सहभाग होता। या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी अधिक माहिती कार्यक्रमाचे आयोजक सिद्धराम ओहोळ यांनी दिली आहे। धम्मदीप बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान दाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा संयुक्त जयंतीचा सोहळा या ठिकाणी सुरू आहे। प्रत्येक वर्षाप्रमाणे या जयंतीच्या निमित्ताने नवी मुंबई विभागातील जे गरीब विद्यार्थी आहेत अशा गरीब विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेवढी जयंतीचे वर्ष आहेत त्या संख्येमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी साहित्याचं वाटप पूर्ण केलं जातं। त्याचप्रमाणे हे बुद्ध विहार त्याची पुळबांधणी केली आणि पुळबांधणी केल्यानंतर आठवले साहेबांच्या हस्ते उद्घाटन देखील 2020 ला केलेलं होतं आणि 2009 पासून हे बुद्ध विहार या ठिकाणी अस्तित्वात आहे। या बुद्ध विहारामध्ये बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तथा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि समाजामध्ये जी काही धुके आहे, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये हा जे विध्वंस आहे, राज्यकर्त्यामध्ये देखील एकमेकांच्या विरोधामध्ये सगळं वातावरण दूषित आहे। या सर्वांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं हा भारत देश चांगला करण्यासाठी माणूस हा माणसाजवळ गेला पाहिजे, तो माणुसकीने बोलला पाहिजे, हा संदेश जावा यासाठी या ठिकाणी या संयुक्त जयंतीचं नियोजन आयोजित केलं होतं। पुढे त्यांनी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि भिक्षू निवास आणि विपश्यना केंद्र सुरू करण्यामागील आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे। आज या ठिकाणी जे बनते लोक आहेत, जे महाराष्ट्रातून येतात, त्यांना निवासाची व्यवस्था नसते मुंबईमध्ये आल्यानंतर, तर अशा बनतेसाठी जे धर्माचं काम या ठिकाणी चिवर घालून करतात अशा लोकांसाठी या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी निवास स्थान होतं, पण ते अधिक चांगल्या प्रकारे आणखी पुळ बांधणी त्या ठिकाणी करून निवासची व्यवस्था केली। या ठिकाणी आपण जिथे बसलो त्या ठिकाणी देखील वरिष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र होतं, तर त्याचे देखील दुरुस्ती आणि नूतनीकरण या ठिकाणी केलं आहे। त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालं आणि पाठीमागच्या बाजूला विपश्यना केंद्र या ठिकाणी आम्ही उभा केले, त्याचं देखील उद्घाटन आज बनतेकरांच्या शुभ हस्ते करण्यात आलेलं आहे।